नितीन गडकरीजींसारख्या व्हिजनरी नेत्याला सुद्धा पुत्रप्रेम काय सुटलं नाही आणि या पुत्रप्रेमाखातरच 100% इथेनॉल फ्युएल पॉलिसी, ज्याला फ्लेक्सी फ्युएल किंवा E100 पॉलिसी म्हणतायत, ती त्यांनी भारत देशावरती लादली आहे असे आरोप आता त्यांच्यावरती होत आहेत। सरकार ने बहुत निर्णय लिए हैं। अब पेट्रोल के अल्टरनेटिव के रूप में इथेनॉल को 100% यूज करने के बारे में हमने निर्णय किया है। आज आपके इस अगस्त गैदरिंग में मुझे सूचित करते हुए खुशी हो रही है कि कल रात को 8:30 बजे मैंने फाइल पर साइन किया है, जो फाइल है कि 100% इथेनॉल अब कार में, स्कूटर में, कहीं भी ऑटोमोबाइल में यूज करने के स्टैंडर्ड्स के साथ उसके सर्कुलर को निकाल दिया है। आजच्या या एपिसोडमध्ये E100 ही पॉलिसी नेमकी काय आहे, फ्लेक्सी फ्युएलची कन्सेप्ट काय आहे, एक भारत देश म्हणून आपल्यावरती याचा काय इम्पॅक्ट पडेल आणि भारत देशातील नागरिक म्हणजे जे ह्याचे कंझ्युमर असो आपण सगळे, आपल्यावरती याच्यावरती काय इम्पॅक्ट पडतील आणि प्लस जे आरोप आता होत आहेत की नितीन गडकरींनी त्यांच्या कुटुंबियांसाठी ही पॉलिसी आणली आहे, मग नितीन गडकरीजींच्या कुटुंबियांना म्हणजे त्यांच्या चिरंजीवांना याचा आत्तापर्यंत कसा फायदा झालाय आणि भविष्यामध्ये कसा फायदा होणार आहे हे थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात। ठीक आहे, आता फ्लेक्सी फ्युएल 100 किंवा 100% इथेनॉल फ्युएल पॉलिसी समजून घेण्याआधी मला वाटतं आपण E20 थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे। E20 म्हणजे काय आहे, अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जे काय आपण 1 लिटर पेट्रोल भरतो त्यातलं 80% पेट्रोल असतं आणि 20% इथेनॉल असतं। टू मेक इट क्लिअर, आजच्या दिवशी आपण जे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतोय साधारण 111-112 रुपये लिटरने, ते E20 पेट्रोलच आहे। याची जर्नी कशी होती, 2003 साली इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल EBP प्रोग्राम लॉन्च झाला होता, ज्याच्यावरती एक रिसर्च केला जाऊ शकेल की असा काही कन्सेप्ट आपण आणू शकतो का की पेट्रोलियममध्ये काही प्रमाणात इथेनॉल मिक्स करून आपण व्हेकल्स यूज करू शकतो का, अशी एक पॉलिसी, एक प्रोग्राम बनवण्यात आला। त्याला खरी एक काय म्हणतात त्याला एक पुश जो मिळाला तो जुलै 2022 साली मिळाला, जेव्हा इंडियाने 10% ब्लेंडेड पेट्रोलियम प्रोडक्ट यूज करायला सुरू केलं, म्हणजे 10% प्रमाणात इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स झालं। आणि जुलै 2025 हा काळ असा होता की जिथे आपण 20% म्हणजे E20च्या कन्सेप्टवरती पूर्ण नेशन लेवलला आलो। गंमत अशी आहे, E20चा जो प्रोजेक्ट प्लॅन होता तो 2030 पर्यंतचा होता, पण ओव्हरऑल नितीनजींनी लावलेला पुश असेल किंवा ओव्हरऑल या प्रोजेक्टवरती केलेलं काम असेल की 2025 मध्ये ती अचिव्हमेंट मिळाली। आणि 1 एप्रिल 2026 ही अशी तारीख आहे ज्या तारखेला आपण संपूर्ण देशामध्ये E20 पेट्रोलच वापरतोय। म्हणजे सध्याच्या घडीला आपण जे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतोय ते E20 म्हणजे 20% ब्लेंडेड आहे, म्हणजे इथेनॉलचं 20% प्रमाण त्याच्यामध्ये आहे। ही E20ची जर्नी आहे। आता E20चे नेमके फायदे काय झाले, जर आपण ॲज अ नेशन म्हणजे इंडिया एक देश जर पकडला तर साधारण 85% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो। ठीक आहे, म्हणजे आपली डिपेंडन्सी ही बाहेरच्या देशांवरती आहे आणि खास करून मिडल ईस्टवरती। रिसेंटली तुम्ही सगळ्या या सिच्युएशन बघितलेल्या असतील, त्याच्यामध्ये मी डीपमध्ये जाणार नाही, पण E20 प्रोजेक्टचा ॲज अ नेशन आपल्याला काय फायदा झाला, सगळ्यात पहिला फायदा 1.44 लाख कोटी रुपयेचा फॉरेन एक्सचेंज इंडियामध्ये राहिला, कारण आपण तेवढ्या प्रमाणात पेट्रोल मागवलं नाही कारण E20 प्रोजेक्टमुळे, आणि ते पैसे देशामध्ये राहिले। दुसरं, 1.25 लाख कोटी रुपये आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचू शकलो। ऑब्व्हियसली म्हणजे कारखाने आणि कारखान्यांमधून, कारण रॉ मटेरियल इथेनॉलला जे आहे ते मोस्टली ऊस आहे, म्हणजे बाकीचे पण प्रोडक्ट्स वापरले जातात पण त्यांच्यापर्यंत बेनिफिट पोहोचला। 246 लाख मेट्रिक टन इतकं क्रूड ऑइल आपण रिप्लेस केलं बाय इथेनॉल। आणि सगळ्यात महत्त्वाचा एक जो फॅक्टर आहे नैसर्गिकदृष्ट्या, 736 लाख मेट्रिक टन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड कमी इमिट झाला, कारण आपण ज्या पेट्रोल व्हेकल्स वापरतो त्यातून ऑब्व्हियसली कार्बन डायऑक्साईड इमिट होतो, ज्याचा निसर्गाला धोका सुद्धा होतो, तर तितक्या कमी प्रमाणात आपण ते काम अचीव केलं। म्हणजे ह्या नेशन लेवलला काही अचिव्हमेंट्स E20 मध्ये मिळालेत। मी अजून फ्लेक्सी 100 म्हणजे 100% इथेनॉल ऑइल बद्दल बोलणार आहे, पण त्याच्या आधीच्या कन्सेप्ट ज्या आता सध्या आपण करतोय ते सांगतोय। पण हे झालं एक देश लेवलचं म्हणजे पॉझिटिव्हनेस किंवा आपल्याला मिळालेले फायदे। आता या देशाचा नागरिक म्हणून, कंझ्युमर म्हणून आपण ज्या आपल्या गाड्यांमध्ये हे फ्युएल भरतोय याचा आपल्याला नेमका काय फायदा झालाय, मी वन बाय वन ते सांगण्याआधी माझा स्वतःचा एक अनुभव तुमच्यासोबत मला सांगायचा आहे।
कात्रजचा जो आपला मेन चौक आहे जिथे सध्या पुलाचं काम चालू आहे तिथे साधारण 3 ते 4 महिन्यापूर्वी माझी टू व्हीलर बंद पडली. आणि मी प्रिटी शुअर होतो कारण याच्या आधी माझ्यासोबत एक दोनदा घडलं होतं की माझा स्पार्क प्लग खराब झाला असेल. मी ती गाडी ढकलत नेण्याऐवजी ऑनलाईन काही मेकॅनिक शोधून त्यांना फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं. आणि त्यांना मी आधीच एक कल्पना दिली की तुम्ही शक्यतो एक स्पार्क प्लग घेऊन या कारण गाडीला स्टार्टच लागत नाही आणि मला असं वाटतं की स्पार्क प्लग कदाचित खराब झालाय. ते आले, त्यांनी गाडी बघितली. ते येताना एक छोटी ऑइल बॉटल सोबत घेऊन आले होते. त्यांनी माझा जो स्पार्क प्लग होता त्याच स्पार्क प्लगच्या एका बाजूला ते ऑइलचे 2 थेंब सोडले. तेच ऑइल त्यांनी माझ्या फ्युएल टँकमध्ये म्हणजे आपण जिथे पेट्रोल भरतो तिकडे एक 2-3 थेंब सोडले आणि किकने मल्टिपल ट्राय करून त्यांनी गाडी चालू केली. आता माझ्यासाठी थोडंसं सरप्रायझिंग होतं कारण माझा जो स्पार्क प्लग होता तो खराब झाला नव्हता. क्युरिओसिटी म्हणून मी त्यांना विचारलं की काय याचं कॉज होता? तर त्यांनी मला हे समजावून सांगितलं की पूर्णपणे सगळ्या पेट्रोल पंपावरती नाही, पण काही पेट्रोल पंपावरती आता इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल येतंय आणि आपली जी गाडी आहे, माझी गाडीचा पर्चेस साधारण 2018चा आहे. ही गाडी त्याला कम्पॅटेबल नाहीये. म्हणजे त्यासाठी ती बनलेली नाही, त्यामुळे काही प्रॉब्लेम्स ती देतेय. मग याच्यावरती सोल्युशन म्हणून त्यांनी मला त्यांच्या मोबाईलमधला एक फोटो दाखवला की त्याला ॲड ऑन ऑइल असं म्हणतात. त्याचा मी फोटोही स्क्रीनवरती टाकून देईन त्या दिवशी घेतलेला. तर ते म्हटले की तुम्ही 5 लिटर तेल जर टाकलात ना, तर एक ₹10 पाऊच मिळतं. ते ॲड ऑन ऑइल ॲड करत चला, जेणेकरून असा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि तिथून पुढे मी ते कंटिन्यू केलं आणि तिथे मला थोडंसं हे इथेनॉल ब्लेंडेड ऑइल आणि पेट्रोल याच्याबद्दलची कल्पना आली होती. हा माझा एक्सपिरियन्स आहे. आता सर्व्हेनुसार डेटा काय म्हणतोय आणि ऑलरेडी मी जे नेशन वाईड डेटा सांगितला, हा सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानेच पब्लिक केलेला आहे आणि असे फायदे ऑलरेडी देश लेवलला झालेले आहेत. आता कन्झ्युमर लेवलला काय प्रॉब्लेम्स आले? एकतर ज्या आपल्या जुन्या गाड्या आहेत, हे तुम्ही आधी डोक्यामध्ये घ्या की या इथेनॉल कम्पॅटेबल नाही आहेत. कारण त्या पेट्रोलियम प्रोडक्टसाठी बनलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपण आता मिक्स गोष्टी वापरायला लागलोय. सो सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम काय आलाय आपल्याला? एकतर हे लक्षात घ्या की इथेनॉलची जी प्रॉपर्टी आहे ती काय करते की ती अ, हवेमध्ये असणारं पाणी ऑब्झॉर्ब करते आणि त्याच्यामुळे काही मेकॅनिकल पार्ट्स खराब होतात, रस्टिंग होतं, इंजेक्टर्समध्ये प्रॉब्लेम्स येतात. सो टेक्निकली मेकॅनिकल पार्ट्सवरती डॅमेजचं प्रमाण वाढलंय. दुसरं, लोअर एनर्जी कंटेंट. ऑब्व्हियसली इथेनॉलमध्ये इतकी ताकद नाही आहे पेट्रोल इतकी. सो ती 33% कमी आहे. म्हणजे 1 लिटर पेट्रोल जितकं एनर्जी देत असेल, तितकी एनर्जी जर इथेनॉलमध्ये किंवा इथेनॉल मिक्स्ड पेट्रोलियममध्ये करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला 1.3 लिटर म्हणजे 1 लिटर 300 ml इतका ते पेट्रोल वापरावं लागेल मिक्सवालं. हा डिफरन्स आहे. त्यामुळे त्याची टेक्निकली डेन्सिटी कमी झाली. मग याचा इफेक्ट काय पडतो आपल्यावरती? तर मायलेज कमी होतं. कारण आपण ब्लेंडेड पेट्रोल आलं म्हणून काय पेट्रोल जास्त घालायचं चालू केलेलं ना. आपण ₹100, ₹50 किंवा 2 लिटर, 5 लिटर असंच पेट्रोल टाकतो. तर ॲव्हरेजचं प्रमाण कमी झालं. म्हणजे आधी गाडी जर एक 60 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर पर लिटरचं जर ॲव्हरेज येत असेल, तर साधारण 30 ते 33% त्याचं प्रमाण कमी आलंय, असा हा डेटा सांगतोय. अल्मोस्ट 50% लोकांनी सर्व्हेमध्ये असं सांगितलं की ऑब्व्हियसली एक नोटिसेबल ड्रॉप आलाय मायलेजमध्ये. तो एक चॅलेंज आहे. आणि प्रीमॅच्युअर पार्ट्स वेअर म्हणजे काय? समजा माझा स्पार्क प्लग इयरली एकदा खराब होतो. तर तो थोडा आधीच म्हणजे 7 ते 8 महिन्यामध्येच खराब व्हायला लागला. असे बाकीचे पार्ट्स मग कार्बोरेटर असेल किंवा काही फिल्टर्स असतात ते असतील. ते जुन्या गाड्यांमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागलेत. सो असं हा एक आपल्याला सर्व्हे सांगतो, जे की E20 मध्ये ऑलरेडी आपण प्रॉब्लेम्स फेस केलेत. आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय येतो? आपण प्युअर पेट्रोल वापरत होतो, मग आपण त्याच्यामध्ये इथेनॉल मिक्स केलं. मग इथेनॉल मिक्स केल्यानंतर सुद्धा आज साधारण पुण्यामधला जर रेट बघितला आपण महाराष्ट्राबद्दल जर बोलू तर ₹111-112 हे पेट्रोल मिळतंय. आणि जर प्युअर 100% म्हणजे 0% मिक्स इथेनॉलचं पेट्रोल जर घ्यायचं असेल तर ते साधारण 167 ला आहे. आणि मिक्स केलेलं पेट्रोल ₹111च्या आसपास आहे. आणि काही महिन्यापूर्वी हेच पेट्रोल आपण 107 ₹106 आसपास भरत होतो. तर मग इथेनॉल मिक्स करून सुद्धा रेट कमी झाला नाही. ही एक म्हणजे ही एक अशी बाजू आहे की ज्याच्यावरती फोकस करणं गरजेचं होतं. जर मी इथेनॉल मिक्स पेट्रोल वापरतोय ॲज अ एंड युजर, तर मला त्याचा काय बेनिफिट पोहोचला? एकतर माझं ॲव्हरेज कमी झालं आणि प्लस मेकॅनिकल पार्ट्स माझे खराब होत आहेत कारण माझी गाडी जुन्या पद्धतीनं बनलेली आहे, पेट्रोलियम प्रोडक्टसाठी बनलेली आहे आणि प्लस मी ज्याचे जसे जास्तीचे पैसे पण देतोय पेट्रोलला. तर हा प्रॉब्लेम होता. आता जर आपण E20 मध्ये ऑलरेडी होतोच, मग E100चा अट्टहास का?
म्हणजे 100% इथेनॉल फ्युएल वापरून त्या गाड्यांचा अट्टहास का, त्यासाठी हा एकदा व्हिडिओ बघून घ्या. आप 120 रुपए जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे. जितना एवरेज आपको 120 रुपए के पेट्रोल में मिल रहा है उतना एवरेज आपको 15 रुपए पेट्रोल की कीमत जो है 15 रुपए उतना लीटर का इथेनॉल का एवरेज मिलेगा और 40% बिजली तैयार होगी. आता E100 बद्दल बोलूयात. E100 बद्दल बोलत असताना मी सगळ्यात आधी E100 नेमकी कन्सेप्ट काय आहे सांगेन. त्यानंतर पुन्हा देश लेवलला काय फायदा होणार आहे आणि कंझ्युमर लेवलच्या काय अडचणी असू शकतात असं आपण या 3 टप्प्यामध्ये डिस्कशन करू. ठीक आहे. E100 कन्सेप्ट काय आहे? लोकांच्या डोक्यामध्ये असं आहे की आत्ता ज्या आपल्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये आपण हे भरू शकतो. तर उत्तर आहे अजिबात नाही. सोपं करून सांगण्यासाठी सांगतो तुम्हाला, की आधी जेव्हा एकदम सुरुवातीच्या काळात आपल्याला काय माहिती होतं? पेट्रोलची गाडी, डिझेलची गाडी, राईट? 2 ऑप्शन होते. त्यानंतर आपण सीएनजी मध्ये आलो. सीएनजी मध्ये आल्यानंतर काय झालं? ज्या पेट्रोलच्या गाड्या होत्या त्यांना एक गॅस्केट किंवा ते पूर्ण किट बसवून सीएनजी प्लस पेट्रोलच्या गाड्या केल्या आणि नंतर मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या गाड्या कशा आल्या की त्याच्यामध्ये सीएनजी पण चालेल, पेट्रोल पण चालेल. वेगळं काही किट वगैरे बसवायची गरज नाही. आधीच तशा मॅन्युफॅक्चरिंग होऊन आल्या. तसं त्यानंतर आपण इलेक्ट्रिकमध्ये सुद्धा आलो. आत्ता आपण सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्स बघतो, म्हणजे 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, मोठ्या व्हेकल सुद्धा आलेत. म्हणजे आत्ता सध्या कोल्हापूर पुण्याला ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा ई शिवाई जी बस चालते ती कम्प्लिटली इलेक्ट्रिकल आहे. तसा हा एक ऑप्शन असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नवीन गाडी परचेस करावी लागेल जी पेट्रोल आणि 100% इथेनॉल फ्युएलला कम्पेटेबल असेल. सो हे आधी डोक्यातून काढून टाका की सध्या ज्या गाड्या आहेत त्यालाच आपण कन्वर्ट करू शकतो का किंवा त्या गाड्यांमध्ये ते फ्युएल टाकू शकतो का. त्याची एक पॉसिबली इंडिकेट करण्यात आली आहे की जसं आपण सीएनजी व्हेकल्ससाठी गॅस्केट बनवलं होतं तसं काही जर किट बनलं तर प्रेझेंट पेट्रोलियमचे जे काही व्हेकल्स आहेत ते कन्वर्ट होऊ शकतात का. कारण आत्ता जो नवीन येईल व्हेकल, मग 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, ती फ्लेक्सी इंजिन असणार आहे ज्याच्यामध्ये पेट्रोल आणि हे दोन्ही पण आपण वापरू शकतो. ठीक आहे. मग जेव्हा आपण 100% शिफ्ट होऊ की आपण हेच वापरायला चालू की पेट्रोल आपण वापरणारच नाही, आपल्या सगळ्या गाड्या हळूहळू ट्रान्झिट होतील आणि आपण फ्लेक्सी फ्युएल वापरायला सुरू करू, तशा गाड्या येतील, तर काय होऊ शकतं. तर एक नॅशनल लेवलचा जर विचार केला, जसं मी आधी पण तुम्हाला सांगितलं की 85% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो आणि त्याची साधारण व्हॅल्यू काय आहे, तर इयरली 22 लाख करोड रुपये हे आपले फॉरेन एक्सचेंजमध्ये जातात. म्हणजे आपण हे बाहेरच्या देशांमध्ये पैसे देतोय. ऑब्व्हियसली ते क्रूड ऑइल आल्यानंतर त्याचं पेट्रोलमध्ये कन्वर्ट करून आपण त्याचं युटिलायझेशन करतोय, पण हे पैसे बाहेर चाललेत. मग काय होऊ शकतं जेव्हा आपण 100% या E100 प्रोजेक्टला शिफ्ट होऊ, तेव्हा हे पैसे बाहेरच्या देशांमध्ये जाणार नाहीत. हे पैसे आपल्या देशांमध्ये राहतील. मग हे आपल्या देशांमध्ये राहिलेले पैसे कुठे जातील? एकतर लोअर फॉरेन एक्सचेंज तर झालेलंच आहे. ते पैसे जातील ऑब्व्हियसली शेतकऱ्यांपर्यंत. कसं? कारण याचं जे मूळ रॉ मटेरियल असणार आहे इथेनॉलचं ते असणार आहे ऊस आणि बरेच काही प्रोडक्ट जसं मका वगैरे पण याच्यामध्ये कन्सिडर होऊ शकतो असंही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येते. सो अल्टिमेटली शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचतील. मिडल ईस्ट सारख्या कंट्रीजवरती आपली डिपेंडन्सी कमी होईल आणि ओव्हरऑल इंडियामध्ये जे मॅन्युफॅक्चर्स आहेत किंवा साखर कारखाने आहेत किंवा इथेनॉल प्रोड्यूस करतील अशा कंपन्यांना त्याचा बेनिफिट होईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर याच्यामध्ये मानला जातो की नैसर्गिकदृष्ट्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होईल आणि त्याचा एक निसर्गाला सुद्धा बेनिफिट भेटेल. असे नॅशनल लेवलचे बेनिफिट्स या प्रोजेक्टमधून येऊ शकतात. पण आता जसा देश महत्त्वाचा आहे तसे देशातील नागरिक सुद्धा महत्त्वाचे आहेत. मग नागरिकांच्यासाठी या पॉलिसीमधून काय होतंय हे थोडंसं समजावून घेऊयात. जसं मगाशी मी सांगितलं साधारण पेट्रोल आता आपल्याला 111-112 रुपयाला मिळतंय. हे जे E100 फ्युएल असणार आहे जे नवीन व्हेकल्स सोबत आपल्याला वापरावं लागेल त्याची प्रपोज्ड प्राइस जी आहे ती 82 ते 85 रुपये. मगाशी तुम्ही जो व्हिडिओ बघितला की 15 रुपये पर लिटर मिळेल, त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, काही कॅल्क्युलेशन्स बसवलेत की ती व्हेकल रनिंगमध्ये असताना इलेक्ट्रिसिटी सुद्धा प्रोड्यूस करणार आहे. सो 40% इलेक्ट्रिसिटी, मग या फ्युएलची प्राइस, असं कम्युलेटिव्ह कॅल्क्युलेशन केल्यानंतर साधारण ते 15 रुपये लिटर पडेल. ते पण मला असं एक अंदाज आहे की ते नॅशनल लेवलला आहे. कन्झ्युमर लेवलची कॉस्ट त्यात काउंट केलेली नाही आहे कारण त्याच्यामध्ये टॅक्सेशन आणि हे सगळे पार्ट्स बघितलेले नाही आहेत.
कारण 15 रुपये पर लिटर हे कंपॅरिझन जे आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतोय साधारण 25 रुपये पर लिटरने, तिथे कंपॅरिझन केलं गेलंय असं मला वाटतंय. कन्झ्युमर लेवलचं ते कंपॅरिझन नाहीये. याचे फॅक्ट्स तुम्ही सुद्धा थोडेसे चेक करा. मी कंपॅरिझन चेक करूनच बोलतोय याच्यामध्ये. मग आता 111-112 रुपयाचं पेट्रोल, मी आता या फ्लेक्स फ्युएलला पेट्रोलच म्हणेन एक प्रकारे, कारण त्या गाडीसाठी ते एक फ्युएलच असणार आहे. ते मला मिळेल 82 ते 85 रुपयाला. पण जसं आपण आधी सुद्धा बोललो की इथेनॉल पेट्रोल इतकं ॲव्हरेज मायलेज आपल्याला देऊ शकत नाही. तर साधारण 30 ते 35% मायलेजमध्ये घट होणार आहे. म्हणजे 111 रुपयाचं प्युअर पेट्रोल किंवा E20चं पेट्रोल भरून आता मला 50 ते 60 या रेंजमध्ये जर ॲव्हरेज मिळत असेल, तर साधारण 30% जर कमी केले, तर माझं त्या गाडीमध्ये जे ॲव्हरेज किंवा मायलेज असणार आहे पर लिटर, ते साधारण कुठे ना कुठे 35 ते 40च्या रेंजमध्ये येईल. सो म्हणजे टेक्निकल काय झालं, भलेही मी पर लिटर कॉस्ट कमी देतोय, पण माझी जी काही रनिंग कॉस्ट आहे पर किलोमीटर अल्टिमेटली तेवढीच राहते, कारण ॲव्हरेज माझं त्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. त्यामुळं कन्झ्युमर लेवलला फार काही मोठा इफेक्ट क्रिएट करेल ही पॉलिसी असं वाटत नाहीये. दुसरं काय आहे की सध्याच्या ज्या आपल्या गाड्या आहेत, ज्या जुन्या मेकनं बनलेत, त्याच्यामध्ये आपण अजिबात हे फ्युएल यूज करू शकणार नाही. आणि जर करायचं असेलच तर त्यासाठी ते पुन्हा किट बसवण्याची प्रोसेस आली. आणि ही जी कॉस्ट आहे 40,000 ते 1,00,000, हे मी 4 व्हीलरच्या दृष्टीने जो काही रिसर्च रिपोर्ट येतोय त्याच्या बेसवरती लिहिलंय. 2 व्हीलरच्या कॉस्टची मला आयडिया माहिती नाही आहे अजून. पण जर 4 व्हीलर आपण काउंट केली, तर 4 व्हीलरमध्ये सुद्धा साधारण आता जे पेट्रोल किंवा CNGला ॲव्हरेज मिळतं 15 ते 20 किलोमीटर पर लिटर, ते फ्लेक्सी फ्युएलमध्ये ॲव्हरेज कमी होईल. आणि परत तिकडे जर किट वगैरे बसवायचं असेल तर त्याचीही कॉस्ट पण लागू होईल. तर कन्झ्युमर लेवलला हा एक प्रश्न आहे. मग सगळ्यात शेवटी प्रश्न काय पडतो की ॲज अ नेशन आपल्याला बेनिफिट होणार आहे का, तर नक्की होणार आहे. पण कन्झ्युमर लेवलचं काय, कारण देशासोबत नागरिक सुद्धा महत्त्वाचा आहे. तर नागरिक लेवलचे थोडेसे कॅल्क्युलेशन खूप कॉम्प्लेक्स आहेत आणि त्यांच्या फायद्यासाठी थोडंसं ऑप्टिमायझेशन केलं पाहिजे का, याच्यावरती विचार केला पाहिजे. ठीक आहे. आता वळूयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे की या पूर्ण पॉलिसीचा फायदा गडकरी कुटुंबियांना कसा होणार आहे. पण ते बघण्याआधी मला असं वाटतं की ओव्हरऑल ऑटोमोबाईल इंडस्ट्री याला कशी रिस्पॉन्ड करतीये हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण फ्युएल आलं, पण फ्युएलसोबत व्हेकल्स लागतील ना. कारण जर गाड्याच नसतील त्याला कम्पेटेबल असणाऱ्या, तर त्या फ्युएलचा काहीच यूज होणार नाही. आणि मला वाटतं गेल्या 2 वर्षापासूनच ऑलरेडी गडकरीजींनी, पूर्ण मंत्रालयाने आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने एक को रिलेशनमध्ये काम केलंय. कारण ओव्हरऑल पुश असा होता या पॉलिसीला की या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर ऑप्शन नाही आहे, ते प्रोड्यूस करावं लागेल. जसं CNG प्लस पेट्रोल व्हेकल्स बनल्या, इलेक्ट्रिक व्हेकल्स बनल्या, तसं आता E100 कम्पॅटेबल म्हणजे E100 फ्युएल कम्पॅटेबलचे व्हेकल्स सुद्धा ऑलरेडी प्रोड्यूस करायला सुरू झालेत. एक जस्ट तुम्हाला नंबर माहिती असावा म्हणून, साधारण 2.6 कोटी व्हेकल्स आपण इयरली प्रोड्यूस करतो. त्यातले ऑलमोस्ट 75 ते 80% हे टू व्हीलर्स असतात. म्हणजे 1.5 ते 1.8 कोटी या टू व्हीलर्स असतात. 13 ते 15% फ्युएल कन्झम्पशन्स हे पॅसेंजर व्हेकल कडून होतं. त्यामुळे तिकडे कन्झम्पशन सुद्धा चांगलं आहे. हे काही आकडे आहेत एक तुम्हाला आयडिया असण्यासाठी. आणि एक महत्त्वाचे फॅक्ट्स जर बघायला गेलो तर साधारण 12 असे बडे प्लेयर्स आहेत जे ऑलरेडी E100 फ्युएल कम्पॅटेबल प्रोडक्शन करतायत. त्यामधले काही एक्झाम्पल्स, काही फोटोज या स्क्रीनवरती मी दाखवतोय की मारुती सुझुकीने त्यांची जी मोस्ट सेलिंग कार आहे वॅगनार, ती E100 कम्पॅटेबल ऑलरेडी बनवलेली आहे. त्याचं टेस्टिंग झालेलं आहे. लॉन्च पण ऑब्व्हियसली गडकरीजींना घेऊन त्यांनी केलंय. टोयोटाची जी इनोव्हा कार आहे, जे मला वाटते गडकरीजी स्वतः पण वापरतात, त्या कारमध्ये सुद्धा हे फ्लेक्सी फ्युएल कम्पॅटेबल प्रोडक्शन आलेलं आहे. आणि होंडाने एक 2 बाईक बनवलेत, जी स्प्लेंडर आणि अपाची आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अपाची आय गेस TVS वाल्यांची आहे, तर हिरो मोटरकॉर्पवाल्यांची स्प्लेंडर आहे, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये काम केलं आणि होंडाने सुद्धा काही प्रोटोटायपिंगवरती काम सुरू केलंय. सो ऑटोमोबाईल इंडस्ट्री पॉझिटिव्हली सपोर्ट करते. त्यांच्याकडे ऑप्शनही नाही आहे, कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल, मार्केट कॉम्पिटिशन बिल्ड करायचं असेल, कंपनीमध्ये प्रॉफिट रेशो वाढवायचा असेल, तर त्यांना ते करावंच लागतं. ठीक आहे. आता येऊयात गडकरीजींच्या जो काही ओव्हरऑल कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, जी कॉन्ट्रोवर्सी आहे त्याच्यावरती. तर कॉन्फ्लिक्ट काय आहे, गडकरीजींना 2 मुलं आहेत. एक आहे निखिल गडकरीजी आणि दुसरे आहेत सारंग गडकरी. यांच्या 2 कंपनी आहेत.
निखिल गडकरींच्या नावावरती जी कंपनी आहे सियान ॲग्रो इंडस्ट्रीज, जी की पब्लिक लिस्टेड आहे. त्याचा डेटा कारण स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे, डेटा पब्लिकली अवेलेबल आहे आणि त्याच डेटाच्या बेसिसवरती आपण बोलू. आणि दुसरी कंपनी जी सारंग गडकरींच्या नावावरती आहे, मानस ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून. आता या दोन्ही कंपन्यांचं जर ओव्हरऑल ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज बघितल्या, तर ही जी पॉलिसी आली आहे इथेनॉल, याच्या रिलेटेड वाटते. म्हणजे साखर कारखाने असतील, इथेनॉल प्रोडक्शन असेल आणि ओव्हरऑल रिन्युएबल एनर्जी, ग्रीन एनर्जी रिलेटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये हे लोक काम करतात. आता यातल्या सियान ॲग्रो इंडस्ट्रीज जी आहे ना, त्याचे काही फायनान्शियल नंबर्स बघूयात. 2024 फायनान्शियल इयर 2024चा जर विचार केला, तर त्यांचा रेव्हेन्यू म्हणजे सेल्स जो होता तो 171 कोटी होता आणि नेट प्रॉफिट होतं 5 कोटीचं. साधारण 2025च्या रेंजमध्ये E20 प्रोजेक्ट ऑलमोस्ट इम्प्लिमेंट झाला, त्याचं चांगलं वर्किंग झालं आणि आता FY26चा जर रिझल्ट बघितला आपण, तर त्यांचा सेल्स 171 कोटीवरून 2234 कोटीला गेला आणि नेट प्रॉफिट 5 कोटीवरून 223 कोटीला गेला. ठीक आहे. आता समहाऊ मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, त्यामुळे या गोष्टी मला थोड्याशा इझिली समजतात. तर स्क्रीनर नावाची एक वेबसाईट आहे, तिकडे जाऊन आपण प्रत्येक कंपनीचा डेटा इन डेप्थ बघू शकतो. तर मी तुम्हाला ना हे थोडे नंबर्स दाखवतोय. 2017 साली, मार्च 2017, जर या कंपनीबद्दल अजून डिटेल्स बघायचे म्हटले तर 1985 साली ही कंपनी इनकॉर्पोरेट झाली होती. ऑब्व्हियसली गडकरी जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असणारच आहे त्यावेळेस, आणि ही कंपनी याच सगळ्या सब्जेक्ट्समध्ये काम करते, इडेबल ऑइल, पर्सनल केअर. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इकडे बघू शकता. त्यानंतर जर आपण यांच्या इयरली नंबर्समध्ये गेलो, मार्च 2017 साली 101 कोटीचा सेल होता, नेट प्रॉफिट होता 3 कोटी. मार्च 2023 साली 290 कोटीचा सेल होता, नेट प्रॉफिट 0 झाला होता कारण एक्सपेन्सेस मे बी वाढले असतील. आणि मार्च 2026 येता येता 2234 कोटी रुपयेचा सेल आणि नेट प्रॉफिट 223 कोटीचा. आणि कदाचित याच एका गोष्टीमुळे कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, कारण अल्टिमेटली नंबर्स दिसायला लागलेत ना, रिफ्लेक्शन दिसायला लागले. दुसरं एक ऑब्झर्वेशन जे मी तुम्हाला इथे दाखवेन, इव्हन या चार्टवरती सुद्धा आपण बघू शकतो, याच कंपनीचा स्टॉकचा चार्ट आहे. जर आपण खूप मागे नाही तर ऑगस्ट जुलै 2023 गेलो, तर या स्टॉकची प्राइस होती साधारण 38-35 रुपयाच्या आसपास. आणि तोच स्टॉक जर आपण 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर 2025 मंथमध्ये बघितला, तर 3633 रुपयाला जाऊन आला आणि सध्या हा स्टॉक साधारण 1612 रुपयाच्या आसपास ट्रेंड करतोय. सो सांगण्याचा अर्थ काय आहे की झालंय, म्हणजे सियान ॲग्रो इंडस्ट्री जी आहे ती या पॉलिसीच्या बेनिफिटवरती, कारण ओपनली सगळ्यांना माहिती आहे ही कंपनी गडकरीजींच्या मुलाची आहे, त्याला बेनिफिट मिळेल आणि त्याच बेसिसवरती स्टॉक मार्केटच्या प्राईसमध्ये मुवमेंट आली, इव्हन नंबर सुद्धा आता चांगले दिसत आहेत. आता नेमकं आरोप काय आहेत आणि गडकरीजींचा रिस्पॉन्स काय आहे? आरोप ऑब्व्हियसली हेच आहे की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. तुम्ही ज्या पॉलिसी ड्राईव्ह करताय त्यामध्ये तुमची फॅमिली इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करताय आणि कुठे ना कुठे तुम्ही तुमच्या फॅमिलीला याचा बेनिफिट देण्याचा प्रयत्न करताय. आता गडकरीजींनी हे आरोपांना रिप्लाय करताना त्यांनी काही स्टेटमेंट्स केलेत की मी ही जी कन्सेप्ट आहे, इव्हन बायोफ्युएल कन्सेप्ट असेल किंवा इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलियमची कन्सेप्ट असेल, ही मी 1990 पासून प्रमोट करतोय. तेव्हा आम्ही सत्तेमध्ये पण नव्हतो, तर तेव्हापासून मी याच्याबद्दल सांगतोय. त्यानंतर ऑब्व्हियसली फॅमिली कंपनीज ह्याच्यामध्ये आहे, पण याचा अर्थ असा नाही की सगळा बेनिफिट त्यांना मिळणार आहे. त्यांनी कुठंतरी असं एक नमूद केलं की 0.5% ओव्हरऑल इथेनॉल प्रोडक्शनच्या 0.5% फक्त त्यांची कंपनी प्रोड्यूस करू शकते. आणि ही पॉलिसी ओपन पॉलिसी आहे, 500 पेक्षा जास्त कारखाने आहेत जे याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि इथेनॉल हे काय फक्त फॅमिलीला बेनिफिट देणार नाही आहे, हे ॲज अ नेशन, जसे मी मगाशी तुम्हाला फायदे सांगितले की मिडल ईस्ट कंट्रीजवरचा आपली डिपेंडन्सी कमी होईल, युद्धासारखे सिच्युएशन आले तर आपली तिथे डिपेंडन्सी असणार नाही आहे, आपलं फॉरेन एक्सचेंज वाचेल, देशातील शेतकऱ्यांना याची मदत होईल आणि नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा याचे काही बेनिफिट्स होतील, असे त्यांनी आर्ग्युमेंट्स याच्यावरती केलेत. पण देश लेवलला बेनिफिट्स होणार आहेत का? ऑब्व्हियसली होणार आहेत, पण देशातील नागरिकांना पण त्याचा फायदा पोचला पाहिजे असं मला सुद्धा पर्सनली वाटतं. कारण देशासोबत देशामध्ये राहणारे नागरिक सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि मला हे पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही की तुम्ही गाडी वापरा किंवा नाही वापरा,
दळणवळण हे प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे फ्युएलची जी कॉस्ट आहे, पर किलोमीटर रनिंग कॉस्ट, ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये इन्फ्लुअन्स करतेच. त्यामुळं नितीन गडकरीजींनी ज्यांनी एक कॅल्क्युलेशन करून सांगितले की ₹15 पर लिटर इन्क्लुडिंग इलेक्ट्रिसिटी वगैरे असं ते कॅल्क्युलेशन पडेल, ते थोडंसं बाजूला ठेवून आम्ही आता जसं पेट्रोल भरतोय ₹111 पर लिटरनं भरतो, 50 ते 60 मध्ये ॲव्हरेज आम्हाला गाडी देते. तुम्ही किमान ते 35 ते 40 रुपयाला जरी आणलं, जे काही फ्लेक्सी फ्युएल असणार आहे, आणि फ्लेक्सी फ्युएल कम्पॅटेबल मी जर गाडी घेतली 35 ते 40 रुपये लिटरनं भरून मला 30 किलोमीटर पर लिटर जरी ॲव्हरेज मिळालं तरी मी खुश असेन. कारण तो रेशो माझा कुठे ना कुठे मॅच होते आणि मोठ्या व्हेकल्समध्ये पण साधारण त्याच प्रमाणात. आणि असं जर ऑप्टिमायझेशन करून याच्यामध्ये काही चांगल्या प्रमाणात गोष्टी करता आल्या तर मी असं म्हणेन की पुढचे 10-15 वर्ष भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये राहण्याबद्दल चिंता करण्याची गरजच नाही. कारण मी पुन्हा रिपीट करेन की दळणवळण हा सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे आणि तिथं जर हे एक बेटर सोल्युशन देऊ शकेल कम्पेअर टू पेट्रोल, म्हणजे देश लेवलचे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतीलच, पण नागरिकांच्या लेवलचे, कंझ्युमर लेवलचे सुद्धा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर भारतीय जनता पार्टीला पुढचे 10-15 वर्ष कशाची चिंता करण्याची गरज नाही, अशा मताचा मी आहे. मित्रांनो, हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता की सध्या हा विषय ट्रेंडिंगमध्ये आहे, याचे फॅक्ट्स अभ्यास करून मी माझ्या परीने हे फॅक्ट्स तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी तुम्ही या विषयाबद्दल काय विचार करता, तुमची थॉट प्रोसेस काय आहे, तुमचा रिसर्च काय आहे, हे कमेंट बॉक्समधून मला नक्की कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.